येत्या काही महिन्यांच्या अंतरावर महाराष्ट्र राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार असून त्यात नांदेड जिल्ह्यातील एकूण 9 विधानसभेपैकी भोकर विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक ॲडव्होकेट कमलेश चौंदते यांनी पक्षाकडे रितसर विधानसभेसाठी मागणी केली असल्याची माहिती 13 सप्टेंबर रोजी शहरातील विश्वराज हॉटेल या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत सांगत ते आपली भूमिका स्पष्ट करत निवडून आल्यास समाजातील वंचित, उपेक्षित, अल्पसंख्याक, बहुजनसह इतर सामाजिक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली। भोकर विधानसभा मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी जवळपास अधिक काळ विधानसभेचे प्रतिनिधित्व करत काँग्रेस पक्षाला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश करत स्वतःला खासदार आणि रिकाम्या जागी आपल्या मुलीस राजकारणात स्टँड करण्यासाठी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत असून भोकर विधानसभा मतदारसंघातून इतर राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार सुद्धा आपणास उमेदवारी जाहीर करण्यात यावी अशी मागणी आपली पक्षाकडे मागणी केली। त्यातच भोकर विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून एकमेव ॲडव्होकेट तथा माजी नगरसेवक कमलेश चौंदते यांनी केली आहे। उपस्थित स्थानिक पत्रकारांशी संवाद करत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना चौंदते यांनी विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी लघु उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करत रोजगार निर्मितीसाठी आवश्यक उपाय करण्यात येईल। विधानसभेतील शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये उत्पन्न वाढी, शेतीपूरक आधुनिक पद्धतीद्वारे शेती विकास आणि शेती उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। वास्तविक स्थितीमध्ये महिलांसाठी सामाजिक सुरक्षा रक्षक म्हणून योग्य ते पावले उचलून सामाजिक सुरक्षा आणि महिला सन्मान देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं यावेळी नमूद केलं। नांदेड जिल्ह्यात एका राजकीय पक्षाचं साम्राज्य नष्ट करत विधानसभेतील सामान्य गरीब कुटुंबातील भूमिपुत्रावर विश्वास करत मतदारसंघातील अपूर्ण, रखडलेले आणि प्रलंबित विकास कार्य पूर्ण करण्यासाठी एकदा निवडून देण्याचं आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कमलेश चौंदते यांनी व्यक्त केलं। याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे संपर्क प्रमुख राहुल चौंदते, ॲडव्होकेट समीर पठाण, ॲडव्होकेट बाबासाहेब चौंदते, बाळू राऊत, ॲडव्होकेट अमोल भुरे, राजू चौंदते, निखिल चौंदते आदींचे प्रमुख उपस्थित। 24% त्या संदर्भामध्ये मी सुद्धा आंदोलन केले, निवेदन दिलेले आहेत, परंतु इथलची स्थानिक स्वराज्य संस्था ही एका 7/12 ज्यांच्या नावावर त्याचा आता तर प्रशासक आहे ना, आता प्रशासक आहे ना, मग आता मी काही करू शकत नाही ना। जेव्हा मी नगर तुमच्या माध्यमातून, तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही विनंती करू शकता। हा, मी आता त्या संदर्भामध्ये प्रामाणिकपणे सांगतो, तो मुद्दा तुमच्याकडून आला, आम्ही तो नोट करून घेऊ। कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की माणसं कधी कधी कामाच्या व्यापात करू शकत नाही, कारण 24% म्हणजे रक्कम छोटी नाही, खूप मोठी रक्कम आहे। आणि मी आपल्या माध्यमातून ही मला जाणीव झाली, मी सर्वप्रथम त्या प्रशासनाचा या मुद्द्यावर 24% टॅक्सवर आता सध्याला तर धिक्कार आणि निषेध करण्यापलीकडे काही करू शकत नाही, पण भविष्यामध्ये या मुद्द्याला मी मागणी लावून धरील आणि त्याला कमीत कमी त्याला 5% आणण्याचा मी प्रयत्न करेन। उत्तर शहरातील महामानवांचे पुतळ्या संदर्भात आहे। उत्तर शहर हे पाण्याच्या टाक्यांचं शहर झालंय, पाणी व्यवस्था बरोबर नाहीये। पाण्याच्या टाक्या अजूनही पाण्याच्या टाक्या बांधण्याचं काम चालू आहे। मग ते वेगळ्या वेगळ्या स्कीमच्या नावाने जीवन प्राधिकरण असेल, जलजीवन मिशन असेल, यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून पाण्याच्या टाक्या उभारतात। प्रामाणिकपणे सांगायचं झालं शर्मा साहेब, तर असं आहे की प्रस्थापित लोकांनी या राजकारणाला व्यवसाय केलेला आहे। खरं सांगू म्हणजे तुझं फ्रँक बोलायचं म्हणलं तर पैशाची इन्व्हेस्टमेंट करायची, लोक आपल्या मर्जीतले निवडून आणायचे आणि सयाजीराव जास्त काय न बोलणं। आणि त्या असे काही नगरसेवक आहेत की ज्यांना फक्त सह्यांचेच अधिकार आहेत आणि त्यामुळं पैसा टाकायचा आणि योजना तोतून पैसा आपलेच गुत्तेदारांना टेंडर देऊन पैसा कमवून घ्यायचा। भ्रष्टाचाराच्या शिवाय या मुदखेड नगर परिषदेमध्ये 15 वर्षामध्ये साधं स्वच्छतागृह ज्याला म्हणतो आपण स्त्रियांना, ते त्यांना बांधता आलं नाही, म्हणजे ते काय विकासाच्या गोष्टी करू शकतील। सुरुवातीला आपण आवाज उठवलेला आहे आपल्या पुढारी पेपरच्या माध्यमातून, त्याबद्दल मी आपलं सगळ्यात अगोदर आपण त्याबद्दल मी पुढारी पेपरचा मी आभार व्यक्त करतो। ज्याप्रमाणे आपण मागणी केलेली आहे, तर आपल्याला असं वाटतंय की कोणते सामाजिक सोशल फॅक्टर त्यासाठी की महत्वपूर्ण असणार आपल्या विजयासाठी, आणि आपण जर निवडून आले तर मग आपल्याकडे विजन काय असणार, सर्वसमावेशक लोकांना त्या ठिकाणी सामावून घेऊन त्या ठिकाणी लोकांसाठी जे काय डिलिव्हरी आपण करणार, याबद्दल आपली काय
जे रोड मॅप आहे त्याबद्दल विशद करावा. आपल्या प्रश्नाचे 3 भाग करतो मी. पहिला आपण सोशल सिनेरिओ विचारला की कोण म्हणजे या मतदारसंघाचा सोशल सिनेरिओ जो आहे तो ओबीसी बहुल मतदारसंघ आहे आणि सध्याला महाराष्ट्रामध्ये जरांगे विरुद्ध ओबीसी असं एक चित्र झालेलं आहे. अनेक ठिकाणी ओबीसींवर नाक दाबून बुक्याचा मार ज्याला म्हणतो आपण, आणि गावामध्ये 2-4 घरं असतात त्यांच्यावर अत्याचार अन्याय आहे. आणि हा ओबीसी समाजाला प्रोटेक्शन देणं, त्यांचं शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण धोक्यात आलेलं आहे. त्यांना आम्ही आदरणीय बाळासाहेबांनी हमी दिलेली आहे की बा आम्ही वी आर विथ यू, आम्ही तुमच्या सोबत आहोत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, उभाठा आणि काँग्रेस हे सुद्धा मूग गिळून बसलेले आहेत या मुद्द्यावर. आणि बीजेपी आणि अजितदादा पवार गट आणि शिंदे गट हे सुद्धा या भूमिकेला स्पष्ट करायला तयार नाहीत की तुम्ही ओबीसीच्या बाजूने आहात की मराठा समाजाच्या बाजूने आहेत. म्हणून ते संभ्रमावस्थेत आहेत. आणि अशा परिस्थितीत आदरणीय बाळासाहेबांनी ठाम भूमिका घेतलेली आहे की आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. त्याच्यामध्ये आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये आम्ही मराठ्यांना किंबहुना आम्ही प्रवेश करू देणार नाही. आणि म्हणून याच भूमिकेला घेऊन मी मुख्यतः ओबीसीच्या न्याय हक्कासाठी कमलेश चौधरी जे आहेत ते रणांगणामध्ये उतरलेले आहेत. तर नांदेड जिल्ह्यात ज्या लोकांच्या ज्या माणसाकडे तपस्वी तर तो इतर राजकीय प्रतिस्पर्ध्यांना इंटिमिडेट करण्याचं किंवा अंडर थ्रेट करण्याचं काम चालू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. आपल्यावर असं प्रकारचे संकट आहे तर आपण काय करतो? हे पहा, संविधानापेक्षा या देशामध्ये कोणीही मोठं नाही आणि हे कायद्याचं राज्य आहे. मी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो. माझ्या बाजूला आपण पाहू शकता ॲडव्होकेट पठाण साहेब आहेत. हे शहराचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहतात. त्यांचं आता लगेच होणार आहे. बाबासाहेब चौधरी ते ॲडव्होकेट आहेत. आप्पा माझ्या बाजूला बसलेले आहेत, त्यांनी तालुक्याचं काम केलेलं आहे. माझ्या बाजूला माळी समाजाचे आमचे बाळू राऊत आहेत. मेरे बाजू में मुस्लिम है, दलित है, मेरे बाजू में ओबीसी है. तो डर किस बात का है? या देशामध्ये भिण्याचं काही कारण नाहीये. आणि म्हणून कोणी मला आजपर्यंत कोणी अशा पद्धतीचं मुदखेड आणि भोकर अर्धापूर हा मतदारसंघ शांतिप्रिय मतदारसंघ आहे, अशा पद्धतीचं काही आतापर्यंत झालेलं नाहीये. जर पक्षाने तुम्हाला संधी दिली, भोकर विधानसभा मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही शेतकऱ्यांसमोर कुठला असा मुद्दा घेऊन जाल? शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक ओरड झाली की 3 काळे कायदे आणले होते मोदी सरकारने आणि शेतकऱ्यांचा प्रचंड दबाव की लाल किल्ल्यापर्यंत ट्रॅक्टर घेऊन जे लोक गेले आणि शेतकऱ्यांच्या हत्या झाल्या म्हणजे काउंटरमध्ये. आणि तो देशातला सगळ्यात काळा दिवस आहे की शेतकरी मारले गेले, चिरडले. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.